हॅलो फ्रेंड्स, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. तुमचं आयुष्य बदलणाऱ्या सवयी. याच्यामध्ये 7 सवयी सांगितलेल्या आहेत या पुस्तकामध्ये. याचे लेखक आहेत स्टीफन आणि खूप छान असं बुक आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि हो, तुम्हाला सर्वात जास्त पॉवरफुल कोणती हॅबिट वाटली नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण द 7 हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल याचा चॅप्टर वाईज सारांश पाहूया. हे पुस्तक व्यक्तिमत्व विकास, कार्यक्षमता आणि जीवनात संतुलन निर्माण करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. चला तर मग 7 सवयींपैकी पहिली सवय पाहूयात. बी प्रोॲक्टिव्ह म्हणजेच सक्रिय व्हा. परिस्थितीवर रडण्याऐवजी आपली जबाबदारी घ्या. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे प्रतिक्रिया निवडण्याची ताकद आपल्याकडे आहे. सक्रिय लोक भविष्य घडवतात, निष्क्रिय लोक फक्त परिस्थितीवर तक्रार करतात. म्हणजेच काय, प्रत्येक वेळी आपण ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे आणि ॲक्टिव्ह राहून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. दुसरी सवय आहे बिगिन विथ दी एंड इन माइंड म्हणजे शेवट डोळ्यासमोर ठेवा. आपल्या जीवनाचे ध्येय, दृष्टिकोन स्पष्ट ठेवा. जीवन म्हणजे प्रवास, पण प्रवास कुठे जायचा हे आधीच ठरवा. आपल्या मूल्यांवर आणि दीर्घकालीन उद्देशांवर आधारित निर्णय घ्या. म्हणजेच काय, आपलं ध्येय तुम्ही अगोदरच ठरवायचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट म्हणजेच महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. कामांना महत्त्वाच्या आणि तातडीचे अशा चौकटीत बघा. तातडीच्या पण कमी महत्त्वाच्या गोष्टीपेक्षा दीर्घकालीन फायद्याच्या गोष्टी वेळ द्या. स्वशिस्त आणि वेळ व्यवस्थापन यावर भर द्या. म्हणजेच काय, डेली आपली टू डू लिस्ट बनवायची आहे आणि जे महत्त्वाचं काम आहे किंवा जे अर्जंट करायची गोष्ट आहे ते आपण ठरवून ते पटकन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या कामाची सुरुवात छान होईल आणि पटकन काम व्हायला मदत होईल. सवय चौथी आहे थिंक विन विन. दोघांचाही फायदा होईल असा विचार करा. स्पर्धेपेक्षा सहकार्याची वृत्ती ठेवा. जिंकणं आणि हरण्यापेक्षा जिंकणं ही मानसिकता ठेवा. दीर्घकालीन नाती टिकवण्यासाठी परस्पर लाभ महत्त्वाचा आहे. एकमेकांना सहकार्याची भावना याच्यामध्ये दाखवलेली आहे. कोणाशी स्पर्धा न करता एकमेकांना सहकार्य करून आपण कृती करायची आहे. सवय 5 प्रथम समजून घ्या, मग समजावून सांगा. संवादात ऐकण्याची कला सर्वात महत्त्वाची आहे. लोकांना समजून घेतल्यावर ते तुम्हाला ऐकतात. सहानुभूतीने ऐका, फक्त उत्तर द्यायला ऐकू नका. येस, म्हणजे प्रत्येकाचं जर आपण पहिल्यांदा ऐकून घेतलं तर आपल्याला त्यांना समजून घेता येतं. सवय 6 आहे समन्वय निर्माण करा. संपूर्ण हे भागाच्या बेरजेपेक्षा जास्त मोठं असतं. म्हणजेच काय, टीमवर्क, सहकार्य, विविधतेचा स्वीकार केल्याने नवीन उपाय सापडतात. एकत्रित प्रयत्न केल्याने एकट्याच्या प्रयत्नांपेक्षा श्रेष्ठ ठरतं आणि ते काम चांगल्या पद्धतीनं होतं आपल्याकडून. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि 7वी सवय आहे आरीला धार लावा. म्हणजेच काय, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक या 4ही क्षेत्रात स्वतःला सतत विकसित करा. विश्रांती घ्या, व्यायाम करा, शिक्षण, ध्यान यामुळे व्यक्तिमत्वाला नवी ऊर्जा मिळते. सतत शिकणे आणि वाढत राहणे हाच दीर्घकालीन यशाचा मंत्र आहे. या 7 सवयींचा सार म्हणजे आतल्या व्यक्तिमत्वावर काम करा आणि बाहेरचे यश आपोआपच मिळेल. आजचं बुक कसं वाटलं नक्की रिप्लाय करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.